नकटीच्या लग्नाला 100 विघ्न असं आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे. आणि विकासाच्या बाबतीत तर विदर्भ खूप मागा आहे. मागासलेला विदर्भ, अनुशेषित विदर्भ आता अमरावती जिल्हा त्यामध्ये खूप मागे आहे अशी आपली तक्रार आहे. अनेक वर्षापासून तक्रार आहे. अमरावतीला मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. अकोल्याला झालाय, यवतमाळला झालाय आणि अमरावतीला ते झालं नाही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. म्हणून सर्व लोकप्रतिनिधी, नेते या कामी लागले आणि एकदा सरकारनं जाहीर केलं की अमरावतीला आम्ही मेडिकल कॉलेज देऊ. आणि मग ते कुठं द्यायचं यासाठी खूप वादावादी झाली. प्रत्येक नेत्याला असं वाटणं आणि स्वाभाविक आहे की आपल्या मतदारसंघात असा एवढा मोठा प्रकल्प आला पाहिजे. तो पहिले नांदगाव पेठमध्ये म्हणजे तिवसा मतदारसंघात आला पाहिजे म्हणून प्रयत्न झाले. मग तो अमरावतीत आला पाहिजे म्हणून प्रयत्न झाले आणि अखेरीस अलियाबाद म्हणजे बडनेरा मतदारसंघात अमरावतीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गेलं आहे. खरं अमरावतीचं एरविन हॉस्पिटल जे आहे तिथून ते अलियाबाद खूप दूर आहे. ही मुख्यतः अमरावतीकरांची तक्रार होती नागरिकांची. आणि मग हे कसं कॉम्बिनेशन करणार, अख्खा एरविन तिकडे हटवणार का वगैरे वगैरे ही सगळी चर्चा झाली. आणि एक दिवस पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी घोषणा केली की आम्ही तिथे हे अलॉटमेंट केलं आणि ती जागा दिली आहे. पण आता त्या जागेवर जे बांधकाम करायचं त्यासाठी जी बँक, आशियाई बँक आहे, या बँकेने सर्वे केला आणि या सर्वेमध्ये असं उघडकीस आलं की ती जी जागा आहे जिथे हे विकास कामं करायचे, इथे बांधकाम करायचं आहे, ती मात्र वन विभागाची आहे. खरं म्हणजे वन आणि महसूल खात्याचा जो कारभार चालतो तो मुळात शासनाच्या अतिशय मजबूत अशा यंत्रणेतून चालतोय. एक सरकारची मोठी जमीन अलॉट करताना, सरकारने जाहीर करताना, घोषणा करताना ती जागा वन विभागाची आहे की नाही हे व्हेरीफाय केलं नसेल का? आणि मग जर आता हा प्रश्न तयार झालाय तर मग मेडिकल कॉलेज कुठे होईल? या सगळ्यांमध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती सुलभाताई खोडके यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. आणि पत्रात लिहिलंय की जर तिथे होणार नसेल आता तर मी तुम्हाला 4 जागांचा प्रस्ताव देते आहे, ती इथे करा. आणि त्या 4 जागा कोणत्या आहेत आणि या सगळ्या विषयावर खूप सारी डिटेल्स आपल्याशी चर्चा करायची आहे. अमरावतीमध्ये या विषयावर खूप सारं रन पेटलाय. अमरावतीकरांची लक्ष लागलाय की मेडिकल कॉलेज हो कुठेही, परंतु प्रश्न निर्माण झाला की आता इतक्या लवकर हे प्रश्न सुटणार नाही. काय नेमकी समस्या आहे? या सबर विषयावर चर्चा करण्याकरता माझ्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार श्री संजयजी खोडके आलेत. खोडके साहेब, स्वागत आहे आपलं. मी मुद्दा सांगितलाय. अमरावतीकरांची खूप मोठी अपेक्षा होती की आता लगेच मेडिकल कॉलेज सुरू होईल. पण हा एक मोठा टेक्निकल मुद्दा आलाय की तिथं बांधकाम करायचं की नाही करायचं. काय मुद्दा आहे तो? अक्षरशः आता आपण जर पाहिलं तर मेडिकल कॉलेज चालू होणे आणि हॉस्पिटल निर्माण होणे हे दोन वेगवेगळे विषय आहे. मेडिकल कॉलेज जे आहे ते मेडिकल कॉलेज आपलं 2 वर्ष चालू झाले. आज दुसऱ्या वर्षाची बॅच आपली चालू झालेली आहे. त्याचं जे काही मुलांना हे द्यायचं आहे प्रॅक्टिकल्स वगैरे, त्याच्यासाठी आपला नियम आहे की जो एक शासकीय आपलं सामान्य रुग्णालय जे असते ते रुग्णालय आपण त्यांना हँडओव्हर करतो मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला. आणि तिथं ते प्रॅक्टिकल्स आणि त्यांचं थेअरी हे सर्व विषय जो स्टुडंट्सचा आहे तो ऑलरेडी चालू झालेला आहे. त्याच्यात कुठेही व्यत्यय नाही आहे. काय होतं की आपण ज्यावेळेस प्रत्येक वेळेस चर्चा करतो तो मेडिकल कॉलेजचं काय होणार. मेडिकल कॉलेज ऑलरेडी चालू झालं आहे आणि ते सातत्यानं चालू राहील, त्याच्यात काही प्रश्न नाही. मेडिकल कॉलेज जे देशामध्ये सर्व जिल्ह्यात देण्याचं माननीय पंतप्रधान मोदयांनी जे निश्चित केलं आहे त्याच्या मागचा मूळ उद्देश होता की स्टुडंट वाढले पाहिजे, डॉक्टर्स वाढले पाहिजे. हा तर एक उद्देश होताच. जर फक्त मुलंच वाढवायचे आहे किंवा डॉक्टर्स वाढवायचे आहे तर मग आता जेचं 100 सीट्स असतील तर जेला 200 सीट्स करू शकत होते, जेला 300 सीट करू शकत होते. मेया हॉस्पिटल आहे तिथं 500 सीट्स करू शकत होते. इझिली तिथं झालं असतं. परंतु फक्त डॉक्टर्स निर्माण करणं नाही, परंतु त्या जिल्ह्याची सामान्य लोकांची आरोग्य सेवा जी आहे त्या सुधारण्यात त्याच्या मागचा उद्देश प्रत्येक जिल्ह्यामागं देण्याचा मूळ उद्देश जो आहे त्या जिल्ह्याची आरोग्य सेवा सुधारली पाहिजे. गरीब माणसांना, पिळलेल्या माणसाला आरोग्य सुविधा शासकीय चांगल्या पद्धतीनं मिळाल्या पाहिजे हा त्याच्या मागचा दुहेरी उद्देश आणि मुख्य उद्देश त्याच्या मागचा तो आहे. आमचं म्हणणं तेच आहे की मेडिकल कॉलेज जे आहे ते मेडिकल कॉलेज एक पार्ट आहे. आज मेडिकल कॉलेज 15 किलोमीटरवर असू द्या, 20 किलोमीटरवर असू द्या, ज्या मुलांनी तिथं ॲडमिशन घेतलं आहे ते तिथं जातील, तिथं हॉस्टेलमध्ये राहतील, कारण की त्या ॲडमिशन घेतलं आहे त्यांना तिथं शिकायचं आहे. प्रश्न मेडिकल कॉलेजचा नाही आहे. मेडिकल हॉस्पिटलमुळं जो निर्माण होणारा दवाखाना आहे जिथं सामान्य रुग्णालयाला तिथं ट्रीटमेंट द्यायची आहे, कारण की आपल्या इथं मेडिकल फॅसिलिटी अमरावतीला कमी आहे. आणि ते मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल आल्यानंतर खऱ्या अर्थानं गरीब माणसांना
खऱ्या अर्थानं सामान्य व्यक्तींना तिथं सुविधा निर्माण होणार आहे. याच्यासाठी हा मेडिकल कॉलेज महत्त्वाचं आहे. आणि आमचं सातत्यानं म्हणणं जे आहे की मेडिकल कॉलेज, जर तुमचं कॉलेज विद्यार्थी आणि सामान्य रुग्ण याच्यात फरक केला पाहिजे. आणि आमचं तेच म्हणणं आहे की रुग्णांसाठी इतक्या दूर जाणं हे हालपेष्टेचं आहे. म्हणून ती जागा ज्यावेळेस सँक्शन होताना आपण सर्वांनी प्रयत्न केले. आम्ही सातत्यानं 10 वर्ष मेडिकल कॉलेजची मागणी करत होतो. त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज झालं. पंतप्रधानांनी निर्णय घेतला, देशातल्या सर्व जिल्ह्यांना मेडिकल कॉलेज द्यायचा कॉमन निर्णय झाला. त्यामुळे आपल्या अमरावतीलाही आलं. प्रश्न जो आहे मेडिकल कॉलेजची जागा ही दूर नसली पाहिजे, ही स्टुडंटच्या दृष्टीनं नाही आहे. हे सामान्य रुग्ण जो आहे आपल्या अमरावतीचा, जो आज इरविनमध्ये किंवा सुपर स्पेशालिटीमध्ये जातो, ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य नाही. आणि मेडिकल कॉलेज म्हटलं की जवळपास 700-800 कोटीचा मोठा प्रोजेक्ट आहे. तिथं सर्व तऱ्हेचे डिपार्टमेंट येणार. तिथं कॅन्सर डिपार्टमेंट येणार, तिथं मेट्रोलॉजी डिपार्टमेंट येणार, तिथं आयसोलेशन येणार, डायलिसिस येणार. म्हणजे आज जो सामान्य व्यक्तीला मेयो हॉस्पिटल किंवा GMCमध्ये जायचं काम पडतं, ते लोक इथं चांगल्या पद्धतीनं त्यांना सुविधा भेटल्या पाहिजे, हा मूळ उद्देश होता. आणि त्याच्यासाठी ते शहरामध्ये असलं पाहिजे, हा मूळ उद्देश आहे. समजा आज एखादा गरीब रुग्ण आहे, तो जर उद्या आज जागा जी अलियानगरची आपण जी कोंडेश्वर रोडची जी म्हटलं, आणि तिथं त्याच्या घरचा पेशंट ॲडमिट असला, तर त्याला आज इथं जायला 100 रुपये लागणार आहे, ॲटोला यायला 100 लागणार आहे. आणि 3 दिवस जर त्याचा पेशंट ॲडमिट राहतं तर 1000 रुपये तो कुठून खर्च करू शकणार आहे. म्हणून तुम्ही जर पाहिलं तर अमरावतीमध्ये PDMC असू द्या, त्याच्यानंतर सावंगी मेघे असू द्या, त्यानंतर आता गोडेंचं मेडिकल कॉलेज अमरावतीचं असू द्या, यांना पेशंट OPDसाठी शहरातून गाड्या भरून न्यावं लागतात, कारण की तिथं पेशंट जात नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न निर्माण होतो की आपल्या अमरावतीमध्ये जेवढे डॉक्टर्स आहे, जे चांगले तज्ज्ञ डॉक्टर्स आहे, ते प्रोफेसर म्हणून PDMCला जातील. घोडेमध्ये अजूनही लोक जात नाही, कारण की जाण्या येण्यात त्यांना अर्धा तास लागतो म्हणून. मग आज आपलं मेडिकल कॉलेज कोंडेश्वर रस्त्यावर गेलं आणि तिथं जर मेडिकल कॉलेज झालं, तर तिथं डॉक्टर सुद्धा जे प्रोफेशनल आपल्या इथं दवाखाना चालू आहे, परंतु गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा ते आपली सर्व्हिसेस देऊ शकतात. ते एवढ्या दूर जाणार नाही, कारण की त्याच्या दवाखान्याला तिथं अडचण निर्माण होणार आहे. म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर आमचं म्हणणं असं होतं की हे मेडिकल कॉलेज अमरावती शहरात नजीक कुठेतरी झालं पाहिजे. मतदारसंघाचा विषय नाही. मी माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही त्यावेळेसही म्हटलं होतं की आम्हाला मतदारसंघाचा विषय नाही, बडनेरा विधानसभा मतदारसंघात जवळ जागा असेल तर तिथे घ्या, प्रश्न दूर नको, शहरालगत असला पाहिजे. 13-14 तालुके आपल्या अमरावतीचे आहेत, त्या तालुक्याच्या रुग्णांना येण्यासाठी सोयीचा असला पाहिजे, हा मुद्दा होता. परंतु आम्ही सातत्यानं ती लढाई लढत होतो. आणि नेमकं आत्ता एक 8 दिवसाच्या आधी, कारण की ते मेडिकल कॉलेज जे आहे, त्या मेडिकल कॉलेजची जागा ताब्यात घेतली गेली. मेडिकल कॉलेजच्या त्याच्यानंतर एक टेंडर निघालं बांधकामाचं. ते टेंडर 6 महिने अडवून ठेवलं कोणीतरी, शेवटी ते रद्द झालं. त्याच्यानंतर आता दुसरं टेंडर निघालं होतं बांधकामाचं. आता त्याची प्रोसेस चालू असताना, परंतु त्या बांधकामाला पैसे फायनान्स करणारी एशियन बँक जी आहे, ती पैसे देताना त्याचा सर्वे करतात, त्याचा सर्च रिपोर्ट एकदम चांगला असतो. आणि कारण की त्यांना पैसे द्यायचे आहेत, 400-500 कोटी रुपये त्यांना लोन द्यायचं आहे, तर ती जागा सर्वात मोठं पहिला मुद्दा त्यांचा असते टायटल, जागेचं टायटल. आणि त्या टायटलसाठी त्यावेळेस ज्यांनी सर्च केला, आणि सर्च केल्यानंतर त्यांनी फॉरेस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की इथं आयडेंटिफाईड फॉरेस्ट म्हणून त्याची नोंद आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी येऊन डीनशी चर्चा केली, आणि डीननी मग त्यांच्या सांगण्यानुसार मग फॉरेस्टच्या उपवन संरक्षकाला पत्र लिहिलं की बा यांचं असं असं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं ते काय. त्याच्यावर मग उपवन संरक्षक जे आहे आपल्या अमरावती जिल्ह्याचे, त्यांनी त्याच्यावर पत्र दिलं की हो, हा सर्वे नंबर जो आहे, हा सर्वे नंबर आयडेंटिफाय फॉरेस्टमध्ये आहे, आणि जर याच्यावर तुम्हाला फॉरेस्टच्या व्यतिरिक्त काही जरी करायचं असेल तर केंद्र शासनाची परवानगी त्याला आवश्यक आहे, असं पत्र त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते पत्र दिल्यानंतर मग ते पत्र डीननी सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशनला दिलं. त्यानंतर सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशननी त्याच्यावर मिटिंग घेतली. डीन होते, फॉरेस्ट ऑफिसर होते, कलेक्टर होते, महसूलचे अधिकारी होते, आणि बाकी सर्व लोकांची मिटिंग घेतली, ऑनलाईन मिटिंग. त्यालाही 5-7-8 दिवस झाले. आणि त्या मिटिंगमध्ये नंतर त्यांनी सांगितलं की नाही, आता ह्याच्यात दुसरा पर्याय नाही आहे, याला प्रपोजल करून ते फॉरेस्ट काढून आणणे त्याच्यावरून, दिल्लीवरून,
ही एक प्रक्रिया केल्याशिवाय ही जागा आपल्याला भेटू शकत नाही. हे सेक्रेटरीच्याही लक्षात आलं आणि त्यांना जे सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी ते प्रपोजल जे आहे ते त्यांनी ती फाईल मूव्ह केली आणि ते CM मंत्री वैद्यकीय एज्युकेशन आणि त्यानंतर तुमचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ती पाठवणार आहे. कारण की ही जागा अलॉट करताना ज्यावेळेस पहिला GR निघाला होता आपल्या अमरावती मेडिकलचा, तर ही जमिनीची वाटप करण्याची उपसमिती नेमली होती. त्यावेळेस आजचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही एक समिती नेमली होती जमीन वाटपची. त्यात दोन जिल्हे होते, त्याच्यात वर्धा होता आणि अमरावती होता. कारण की वर्धेमध्ये हिंगणघाटला करायचं की वर्धेला करायचं हा एक थोडा तिढा होता आणि त्याच्यातून मग ती समिती नेमल्या गेली होती आणि त्या समितीनं निर्णय दिला की ही जागा घ्यायची म्हणून. आता तो CM साहेबांनी निर्णय दिल्यानंतर मग ती प्रक्रिया चालू होती. परंतु CM साहेबांना जरी निर्णय दिला होता तरी आमचं सातत्यानं CM साहेबाला म्हणणं होतं की साहेब आपण पुनर्विचार करा, कारण की ही जागा व्यवस्थित नाही. त्यांचं म्हणणं होतं की आता ऑलरेडी आपण मेडिकल दिल्लीला आपण कळवलेलं आहे, ICMRला कळवलं आहे, आपण ही जागा म्हटलं आहे, आता आपल्याला ते क्लिष्ट होईल वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं. पण आम्ही त्याचा पाठपुरावा सोडलेला नव्हता. आम्ही सातत्यानं पाठपुरावा अजूनही करत होतो की आताही 15 दिवसाच्या आधी माझी एक मीटिंग झाली होती. त्या मुद्दा मी मुश्रीफ साहेबाला सांगितलं होतं की आपल्याला हे जागेच्या संदर्भात पुनर्विचार करायला पाहिजे. परंतु आज नेमकं जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीमुळं आता ही जागा तुम्हाला त्यानंतर कोणी कलेक्टर साहेबांनी अजून काही लोकांनी मीटिंग घेतली आणि ते असा प्रस्ताव करा तसा प्रस्ताव, मला कल्पना नाही. परंतु मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जिल्हाधिकारी साहेब किंवा डीन, तुमचा हा अधिकार नाही, हा शासनाचा अधिकार आहे. जागेवर फॉरेस्ट आलाय, त्या फॉरेस्ट काढासाठी आपल्याला 1.5 ते 2 वर्ष लागणार आहे. तुम्ही दुसरी जागा दिली, समजा त्याच्यात एक प्रोव्हिजन आहे की आपण एखादी जागा त्यांना तेवढी दुसरी फॉरेस्टसाठी दिली तर मग ही जागा आयडेंटिफायमधून काढून ती जागा त्याला आयडेंटिफायमध्ये घ्यायची. परंतु त्या प्रक्रियेला सुद्धा 1.5-2 वर्ष लागणं प्राप्त आहे. त्याच्यापेक्षा कमी पिरियड लागू शकत नाही आणि एवढे दिवस आपण याच्यासाठी थांबणार का? म्हणून आमचं म्हणणं होतं CM साहेबाला आम्ही पत्र दिलं. मी आणि सुलभा खोडके आम्ही भेट घेणार आहे. मी जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधी जे आहे, खासदार असतील, आमदार असतील, सर्वांना विनंती करणार आहे, पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण सर्वजण मिळून याच्यावर पुनर्विचार करण्याची आता गरज आलेली आहे. कारण की आता ती फॉरेस्ट आल्यामुळं आता त्याला 2 वर्ष आपण डिले करण्यापेक्षा आपल्याजवळ उपलब्ध जे जागा आहे त्या उपलब्ध जागेमध्ये जास्तीत जास्त 2 महिन्यात 1-1.5-2 महिन्यात नवीन जागा आपण घेऊ शकतो. कारण की सर्व शासनाच्या जागा आहे, त्याला जास्तीत जास्त 15 दिवसाचाही वेळ लागणार नाही की त्या जागा आपल्या ताब्यात घेणे आणि त्याला नव्यानं केंद्र शासनाकडं ICMRकडे पाठवणे आणि त्याला बदलीचं मंजुरात घेणे, याला फार मोठा वेळ लागणार नाही. म्हणून आमची सर्व प्रयत्न तेच चालू आहे. त्याच्यात 3-4 जागा आम्ही सुचवल्या. एक जागा आपण सुचवली, त्याला 19 एकरची जागा आहे. कारण की मॅक्झिमम जागा 25 एकर पाहिजे, पण मिनिमम जागा 12.5 एकर जागेमध्ये सुद्धा मेडिकल कॉलेज शहरामध्ये होऊ शकतो. आणि ही जी जागा आहे आता आपण त्याला आम्ही सुचवल्यापैकी सुपर स्पेशालिटी स्त्री रुग्णालय ही 19 एकरची जागा आहे आणि 3 एकर कोविडच्या वेळेस आपण ITIची जागा त्याच्यात घेतली होती. आता ती 3 एकर मिळवली तर 22 एकर जागा आपल्याजवळ आहे. आणि या 22 एकर जागेमध्ये आज जर पाहिलं तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपलं 2 फेजमध्ये चालू आहे. स्त्री रुग्णालय आपलं जवळपास एक नवीन 200 बेडेड आपण आत्ता नवीन तयार केलेलं आहे. जुनं स्त्री रुग्णालय आहे त्याला आपण आता नव्यानं पुन्हा बांधणार आहोत. तर हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपण ताब्यात घेतला, तो मेडिकल कॉलेजसाठी घेतला, तर जिथं 600-700 कोटी रुपये फर्स्ट फेजसाठी खर्च करावा लागणार आहे, फर्स्ट फेजसाठी, त्याच्यात हॉस्टेलही होणार नाही, त्याच्यात काही होणार नाही. तर आपण ही जागा जर वापरली तर इथं आपलं 300-400 कोटीमध्ये होईल. परंतु राज्यातलं सर्वात पहिलं मेडिकल कॉलेज राहील की जे फुल प्लेस तयार झालेलं राहील. म्हणजे ज्याला राज्यामध्ये आता गोंदिया झालं असेल, चंद्रपूर झालं असेल, आपल्या 3 वर्ष आधी झालेलं आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, या हॉस्पिटलच्याही पुढं आपलं हॉस्पिटल जाऊ शकते. कारण की तिथं ऑलरेडी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. तुम्हाला हॉस्टेल्स तयार करणे आणि 2-3 डिपार्टमेंट तयार करणे आणि कालांतराने तो हॉस्पिटल एकदम चांगल्या पद्धतीनं आणि सेंटर ऑफ द सिटी आणि पूर्ण तालुक्याचे जे 13 तालुके आहेत, 14 तालुके आहेत, त्यांच्या सर्व पेशंट्सना येण्यासाठी सोयीस्कर. माझा मूळ मुद्दा आहे की अमरावतीकरांनी किंवा जनतेने हे समजून घ्यायला पाहिजे, मेडिकल कॉलेज आणि मेडिकल रुग्णालय हे 2 वेगवेगळे विषय आहे.
आणि आपली गलफत काय होत आहे, आपण मेडिकल कॉलेज हा एक त्यातला छोटा पार्ट आहे, पण मेजर पार्ट त्याच्यातला जो आहे, ज्याच्यासाठी हे सर्व जिल्ह्यात म्हणजे देशातल्या सर्व जिल्ह्यात मेडिकल कॉलेज स्थापन केले, त्याचा मूळ गाभा जो आहे तो सामान्य रुग्णालयाला त्या सर्व फॅसिलिटी सरकारतर्फे उपलब्ध व्हाव्या याकरता तो केलेला खोडके साहेबांना मी सविस्तर ऐकायला फार उत्सुक होतो आणि अमरावतीकर भंडाऱ्यातले मतदारसंघातले सगळे लोक ही त्यांची बाजू जी आहे ती महत्वाची मांडली आहे. आता खोडके साहेब, प्रश्न असा आहे, हे तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे, परंतु स्वाभाविक आहे, लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर त्यांना त्यांच्या मतदारसंघात आपलं काम झालं पाहिजे असं वाटणार. तुमचा हा मुद्दाही लॉजिकली लोकांना पटू शकतो की खूप दूर झाला आहे ते, आणि हे आपण इरविन आणि त्याचं अंतर खूप मोठं आहे आणि बाकी तालुके त्याला जोडायला खूप अडचणीचे आहेत, प्रवास व्यवस्था नाही आहे, हे एक मुख्य कारण सांगितलं जातं. पण प्रश्न तर असाही निर्माण होत आहे की एकूण या सगळ्या रचनेमध्ये आता बांधकाम सुरू झालं आहे का तिथे? नाही, सध्या बरोबर, फक्त महिन्याभराच्या आधी जागा हँडओव्हर झालेली आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. पण आता ती जागा हँडओव्हर झालेली आहे आणि दुसरं टेंडर प्रक्रिया जी पहिली होती ती आता त्याच्यावर आपण फार काही जास्ती बोलू शकत नाही. पहिलं टेंडर कोणी रद्द केलं, का रद्द केलं, किती प्रेशर होतं रद्द करायसाठी, हा विषय आपण अमरावतीकरांच्या समोर नाही आणू शकत. परंतु आता दुसरं टेंडर निघालं, आता ती दुसरी टेंडर प्रक्रिया 100% रद्द होणार. जोपर्यंत जागेचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत होणार नाही, कारण की आता ते आयडेंटिफाईड फॉरेस्टमध्ये आल्यामुळे ते टेंडर निघणं मुश्किल आहे. आयडेंटिफाईड फॉरेस्ट हा जो शब्द तुम्ही वारंवार ऐकणार आहात आणि ऐकत आहात, खरं म्हणजे याच्यामध्ये एक अशी महत्वाची बाब अशी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका निकाल देताना एका याचिकेवर असं म्हटलं होतं की जे वनसदृश्य अशा जागा आहेत त्या सार्वजनिक असू शकतात, खाजगी असू शकतात, वनाचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी अशा प्रकारच्या जागा ठेवल्या पाहिजे. आता प्रश्न तर असाही निर्माण झाला की जेव्हा महसूल खातं आणि माननीय महसूल मंत्री यामध्ये स्वतः लक्ष देऊन होते, त्यांनी हे जागा अलॉट केली. आपण साधं घर बांधताना तो एने आहे की नाही पाहतो, ती जागा अकृषिक आहे की नाही पाहतो, आणि त्याशिवाय लोन देत नाही. आता हे लोनच होतं एक प्रकारचं, आणि लोन देणाऱ्या बँकेनं सर्वे केला. एक बँकिंग व्यवस्था तपासते जी जागेचं मूल्य किंवा जागेचं अस्तित्व, ते आमच्या प्रशासनाला तपासता नाही आलं. एवढी मोठी बरोबर गोष्ट आहे, करतात. त्याच्यात खूप मोठा फ्लॉ आहे. तो फ्लॉ चुकून झाला आहे की दबावाखाली झाला आहे, Correct. हा सुद्धा महत्वाचा विषय. लोकांच्या मनातली सध्या कमेंट्स हे आहे. मी तहसीलदारांना फोन केला होता आणि तहसीलदारांना विचारलं की आपण ज्यावेळेस ही जागा हस्तांतर करून राहिलो, आपण ज्यावेळेस जागा ती देऊन राहिलो, त्याचे 7/12 देऊन राहिलो, तर ही आपल्या लक्षात कसं काय नाही आलं. आणि मी जिल्हाधिकाऱ्यांशी पण चर्चा केली, तर जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं असं होतं की आयडेंटिफाईड फॉरेस्ट जे आहे ते आपल्या 7/12वर येत नाही. मला मान्य आहे त्यांचं म्हणणं, मला मान्य आहे की आयडेंटिफाय फॉरेस्ट ही संकल्पना अशी आहे की जे आपले आता फॉरेस्ट आहे उपलब्ध, बरोबर, जे कमी झाल्यानंतर नवीन जागा आपल्याजवळ राखीव ठेवल्या पाहिजे आणि तिथं वन संपदा निर्माण केली पाहिजे, याच्यासाठी आयडेंटिफाय फॉरेस्ट ठेवत असतात. आता ते ज्याला खऱ्या अर्थानं जिथं आयडेंटिफाईड फॉरेस्ट होऊ शकतो अशा जागा ते सर्वेमध्ये आपल्या आयडेंटिफाय फॉरेस्टच्या लिस्टमध्ये ते फॉरेस्टवाले घेतात. मग जे एशियन बँकेच्या मुंबईच्या बाहेरच्या राज्यातले लोक आले, त्यांना ते सर्चमध्ये त्यांना सापडलं, ते आपल्या तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्यांना का सापडलं नाही, हा खरा मूळ चौकशी केली पाहिजे. ही चौकशी केलीच पाहिजे. कारण मूळ मुद्दा असा आहे की जर तो आयडेंटिफाय फॉरेस्ट आहे तर तुम्ही त्या फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते चेक करायला पाहिजे होती. कुठल्याही बांधकामाला तर हे तपासणं लागेलच ना. लागणारच ना, कारण की कोणतीही आपण बँक घर बांधताना ते तपासतो. त्याच्यामुळं हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा एवढा गैरलागू होत नाही, कारण की ही चौकशी होणं क्रमप्राप्त आहे की जर त्याच्यावर आयडेंटिफाय फॉरेस्ट होतं तर ते नजर चुकीनं झालं किंवा हेतुपुरस्पर केलं की दिशाभूल झाली लोकांची. दिशाभूल म्हणण्यापेक्षा हे हेतुपुरस्कर अधिकाऱ्यांनी केलं का, की दबावाखाली केलं का, काय झालं, आणि याची चौकशी होणं गरजेचं आहे. या संदर्भातला प्रश्न ऑलरेडी मी टाकलेला आहे विधान परिषदेमध्ये. मी प्रश्न टाकला विधानसभेमध्ये, सुलभा खोडकेंनी प्रश्न टाकला आहे की ही जी जागा होती ही जर इतक्या पुढे गेली आणि जर यांच्या सर्चमध्ये निघालं नसतं, तिथं 300-400 कोटीचं बांधकाम झाल्यानंतर जर तिथं वन फॉरेस्ट निघालं असतं तर मग तुम्ही काय केलं? बँक लोन नसतं समजत आणि सरकारी ग्रँट असते डायरेक्ट, तर ग्रँट देणारी हे प्रश्न सिस्टीम निर्माणच झाले असते, पुढच्या काळामध्ये निर्माण झाले. ते म्हणजे याची जबाबदारी कोणतरी घेणं गरजेचंच आहे. 100% याच्यात चूक झालेली आहे आणि ती चूक कोणी इंटेन्शनली केली की चुकून झाली
हे सांगणं आज कठीण आहे. परंतु चूक 100% आहे. ज्याची कोणी चूक आहे त्याला त्याचं पेनॉल्टी झाली पाहिजे, ही आमची भावना नाही, आहे. आपण एक गोष्ट सांगितली आहे की या जागेच्या बदल्यात दुसरी जागा देता येते. तर ही प्रक्रिया आता विद्यमान लोकप्रतिनिधी करू शकतात किंवा ते आग्रह करू शकतात. आग्रह करू शकतात, परंतु या संदर्भात मी सचिव तुमचे मेडिकल एज्युकेशनचे आहेत धीरज वैद्यकीय कुमार शिक्षण. साहेब, धीरज कुमार साहेबांना भेटलो होतो. धीरज कुमार साहेब म्हणे की मला आता जे निदर्शनास आलं आणि याची उपसमिती माननीय मुख्यमंत्र्याची उपसमिती होती, त्यामुळं आता मी हे फाईल मूव्ह करेल की बुवा असं असं झालेलं आहे आणि याच्यावर आता शासनाचं काय मत आहे. म्हणजे शासन म्हणजे मुख्यमंत्री, हा. ते काय निर्णय देतात त्याच्यावर आपल्याला पुढे जावं लागेल. मग ते म्हणतात का ह्याच जागेवर घ्या, प्रस्ताव टाका, दिल्लीला पाठवा हे म्हणतात, किंवा नवीन जागा का आयडेंटिफाय करा काय म्हणतात, हा त्या समितीचा निर्णय. कारण की तो GR जो आहे आपला अमरावती मेडिकल कॉलेजचा, त्या उपसमितीचे प्रमुख म्हणून त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळं त्यांच्यापर्यंत हा विषय नेणं गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत विषय जाईल. मी सुद्धा त्यांना वारंवार या संदर्भात भेटलेलो आहे मेडिकल कॉलेजच्या जागेच्या संदर्भात. परंतु आता नवीन जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावर सुद्धा मी त्यांची भेट घेणार आहे. मुश्रीफ साहेबाची ऑलरेडी मी घेतलेली आहे, धीरज कुमार साहेबाची मी घेतलेली आहे, माननीय मुख्यमंत्र्याची मी भेट घेणार आहे. पालकमंत्र्यांना मी पत्र दिलं, पण पालकमंत्र्याची माझी भेट झाली नाही. परंतु 1-2 दिवसात मी पालकमंत्र्याच्या सुद्धा नजरेस हा विषय आणून देणार आहे. आणि अमरावती जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधी, मग त्याच्यात खासदार बोंडे साहेब असतील, बाकीचे सर्व जिल्ह्याचे आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांना विनंती करणार आहे की आपण आता यावेळेस माननीय मुख्यमंत्र्याकडे जाऊन आपण हा विषय लावून धरला पाहिजे. कारण की हा सामान्य जनतेच्या विषय आहे, हा कोणाच्या व्यक्तिगत एका मतदारसंघाचा किंवा विषय नाही आहे. हा अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट सारख्या कुपोषित जिथं पेशंट येतात त्यांच्यासाठी ही एक सुविधा निर्माण होणार आहे. त्याच्यासाठी हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळं सर्व लोकप्रतिनिधींनी याविषयी माननीय मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील किंवा शासन असतील, यांच्याकडे हा प्रश्न लावून धरणे आहे. त्याच्यात आपण जागा, मी एक ऑप्शन नाही दिला, मी 3-4 जागा त्याच्यात सुचवल्या आहे. कारण की इथं तुम्ही आग्रह धरताय अनेकदा की महापालिका सुद्धा तुम्ही अशी ट्रान्सफर करा आणि मोसिकॉलची जागा असेल आणि ह्या सगळ्या जागाचा खरा विनियोग व्हायला पाहिजे. बरोबर आहे. कारण की माननीय महसूल मंत्र्यांनी मागच्या एक मीटिंगमध्ये ती जागेची प्रक्रिया कलेक्टरना सूचना दिली आहे की आपण गव्हर्नमेंटकडे ती जागा आम्हाला द्या म्हणून प्रस्ताव पाठवा म्हणून ऑलरेडी सांगितलं आहे. आता ती 25 एकर जागा आहे. तर आपल्याला असं वाटलं तर आपण तिथेही मेडिकल कॉलेज करू शकतो. ते पण हार्ट ऑफ द सिटी आहे. बरोबर. त्यानंतर राहटगावला आपलं ITI कॉलेज आहे. राहटगाव पासून आपण वॉटर सप्लायकडे जातो त्या रस्त्यावर, तिथं जवळपास 23 एकर जागा ई क्लास, म्हणजे जास्तीत जास्त 2 दिवसात गव्हर्नमेंट ताब्यात देऊ शकतो. महसूल खात्याची डायरेक्ट आपले पालकमंत्री, महसूल मंत्री एका दिवसात ती ऑर्डर करू शकतात. ती मेडिकल कॉलेजसाठी बरोबर ती जागा आहे. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला वाटलं तर PKVचं वेलकम पॉईंट पाशी जी 75 हेक्टरची जागा आहे, त्या 75 हेक्टर जागेपैकी 25 एकर जागा आपल्याला केव्हा. तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा म्हणला खोडके साहेब की मेडिकल कॉलेज वेगळं आणि मेडिकल कॉलेजचा फायदा होणारे लोक वेगळे आहे. म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेता, एक ती शाळा झाली, ती शाळा आणि दवाखाना, शाळा आणि ही गोष्ट वेगळी आहे. दोन वेगवेगळे आहे. हा, इन्स्टिट्यूशन म्हणून ती एक गोष्ट वेगळी आहे. ती किती दूर ठेवली तर विद्यार्थी जातील, पण त्याचा जो बेनिफिट असतो, PG कॉलेज येतात उद्या, त्यांचे PG डिपार्टमेंट्स येतात आणि मग त्याचा जो फायदा लोकांना होत जातो आणि त्यांनी पेशंट लागतील ना, पेशंट लागतील. सगळ्यात मोठी समस्या आहे. आज गोडे कॉलेजचे साठी लोक ते इथं शहरातून पेशंट गाड्या, सेवाग्रामच्या गाड्या इथून जातात, सेवाच्या ग्रामच्या गाड्या. कारण की त्या मेडिकल कॉलेजला रेजिग्नेशन मिळण्यासाठी तो एवढं OPD ची गरज असते. ती OPD नसली तर रेजिग्नेशन मिळत नाही. आणि आज 15 किलोमीटरवर इथले अमरावतीचे डॉक्टर जे टेम्पररी प्राध्यापक म्हणून, प्रोफेसर म्हणून जे जायचा विचार करतील, ते तितक्या दूर जाणार नाही. कारण की आजही घोडे कॉलेजमध्ये लोक जायला प्रेफरन्स देत नाही, परंतु PDMCला जातात. 5 मिनिटात ते जातात आणि आपल्या वेळ वाचतो. त्यांना एवढं कन्व्हिनियंट आहे. त्याच्यामुळे जवळ हॉस्पिटल आपलं मेडिकल गव्हर्नमेंटचं जर असलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्या अमरावतीतले चांगले डॉक्टर्स तिथं आपल्याला उपलब्ध होतील. तुम्ही आता सर्व नेत्यांशी बोलत आहात, म्हणजे बडनेराचे लोकप्रतिनिधी सोडले तर कदाचित हे सगळ्या नेत्यांशी तुम्ही सहज संवाद कराल. काय रिस्पॉन्स आलाय? नाही, अजून मी बोललो नाही. परंतु यांच्या काय भावना असू शकतात? त्यांच्या भावना आहेत, परंतु ज्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि भारतीय जनता पार्टीचे ते नेते आहेत, त्यांनी ज्यावेळेस एक वेळ निर्णय घेतला, त्या निर्णयाला विरोध करणं त्यांना क्रमप्राप्त नव्हतं. म्हणून तोपर्यंत ते लोक
त्याच्यात येत नव्हते. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. कारण की आता ती जागा 2 वर्ष आपल्याला हँडओव्हर होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग खासदार असतील, अनिल बोंडे साहेब असतील, राजेश वानकडे असतील, यावलकर असतील, तायडे असतील, काळे असतील, आपले अडसड असतील, ह्या सर्व लोकप्रतिनिधींना, तुमचे दर्यापूरचे लवटे असतील, ह्या सर्वांना मी भेटणार आहे, सर्वांशी बोलणार आहे की आपण सर्वजण डेलिगेशन पालकमंत्र्याकडे जाऊ आणि पालकमंत्र्याच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे जाऊ आणि अमरावतीकरांच्या भावना. कसं आहे की लोकांना वाटते, परंतु आपल्या अमरावतीच्या लोकांना असं काही कशासाठी तरी आंदोलन करावं किंवा रस्त्यावर उतरावं असा आपल्या इथं माहोल ट्रेंड नाही, माहोल नाही. परंतु लोकांना मनातून वाटते की नाही बाबा मी बोलतो ते बरोबर आहे. बरोबर. परंतु कधी कधी त्या पेपरमध्ये किंवा याच्यात येताना बातम्या येतात की पुन्हा मेडिकल कॉलेज लटकल का, पुन्हा वाद चालू झाला. लढाई आहे माझा मी असं कोणत्याही बडनेराचे विधानसभाचे जे काही आमदार असतील त्यांच्या कोणत्या विकास कामात मी आजपर्यंत कधीही बोट ठेवलेलं नाही किंवा त्यांच्यावर कधी टीकाही केली नाही किंवा त्यांचा शासकीय कोणत्याही कामात अडथळा नाही. परंतु जी वास्तू 1000 कोटी म्हणजे 500 कोटी रनिंग आणि 500 कोटीचं रनिंग मध्ये त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट होणार आहे, पगार आहे, हॉस्पिटल्स आहे, दवाखाना आहे, औषध आहे, रनिंग इन्करिंग अकाउंट 500 कोटीच्या जवळपास आहे. एवढं मोठे युनिट जे आहे, शासन एवढं मोठे युनिट उभं करते आणि त्याचा अमरावतीकरांना, सामान्य लोकांना, सामान्य रुग्णांना त्याचा फायदा जर झाला नाही तर मग ते व्यर्थ होईल. मग याच्यासाठी कोणी जरी माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी मला जर समजते तर मी भांडलंच पाहिजे. लोकांनी मला जरी म्हटलं की हा वाद आहे तरी मला त्याची फिकर नाही वाटत. म्हणजे लोक असंही म्हटले की श्रेयाची लढाई आहे, श्रेयाची लढाई आहे. लोक म्हणतात राजकीय वर्चस्वाची लढाई, राजकीय वर्चस्वाची लढाई. राजकीय वर्चस्वाची लढाईच नाही, 100% नाही. परंतु शासनाचा एवढा मोठा पैसा आपण इन्व्हेस्ट करत आहे तर त्याचा उपयोग ज्या लोकांसाठी एवढा पैसा इन्व्हेस्ट करत आहे त्या लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे, हा मूळ उद्देश ठेवून आमची लढाई चालू आहे. तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये यश मिळेल? 100% यश मिळेल. कारण की आता जी परिस्थिती आहे, सीएम साहेबांनी ते कन्व्हिन्स होतील. कारण की फॉरेस्टची जागा पुन्हा आपल्या इकडे कन्वर्ट करणं ही एवढी सोपी प्रक्रिया नाही आहे. कारण की त्या डिपार्टमेंटचे फॉरेस्टचे कायदे जे आहेत ते फॉरेस्टचे कायदे फार क्लिष्ट आहे आणि कोणतीही सेंट्रल गव्हर्नमेंटला करायचं, सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटच्या हातातला गव्हर्नमेंटचा विषयच नाही. आता सेंट्रल गव्हर्नमेंटला ते करायचं आहे. आपण पाहता की आपल्या धारणीमध्ये काही गावामध्ये वीज नाही आहे. आपण 15-20 वर्ष झाले त्याच्यावर लँडचं इश्यू आहे. तिथं डीपी करता येत नाही किंवा आपल्याला सबस्टेशन करता येणारा लँडचा विषय आहे. परंतु आपण 15-20 वर्ष झाले आपण त्या गावाला वीज देऊ शकलो नाही कारण की ती जागा आपल्याला हँडओव्हर होत नाही आहे फॉरेस्टमुळे. तर हे सर्व 1-2 वर्षात हा प्रश्न सुटेल अशी शक्यता. 2 वर्षाच्या पहिले कितीही आपण प्रयत्न, माननीय मुख्यमंत्र्यांनी खूप फास्ट प्रोसेस केलं, खूप बोलले, सर्वीकडे प्रयत्न केले, तरी त्याला 2 वर्षाशिवाय कमी कालावधीत ती जागा आपल्याला मिळू शकत नाही. अपेक्षा आहे की हा प्रश्न लवकर सुटला पाहिजे कारण लोकांच्या अनेक वर्ष प्रलंबित राहिला मेडिकल कॉलेजचा प्रश्न. आता कॉलेज तर झालाय, खोडके साहेब म्हणतात त्याप्रमाणे कॉलेज होईल, एक कॉलेज असावं तसं ते कॉलेज असेल, परंतु त्याचा जो वैद्यकीय लाभ आहे तो जनतेला मिळावा, सर्वसामान्य माणसाला मिळावा, जिल्ह्यातल्या अतिशय आदिवासी, अतिशय मागास अशा समाजाला मिळावा असं करायचं असेल तर आपल्याला त्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून त्याला सहजता मिळेल यासाठी अमरावतीत हे झालं पाहिजे असं त्यांचं आग्रह आहे. खरं म्हणजे आता काय होईल हा ट्विस्ट आला आहे आणि याच्यामध्ये राजकीय खेळ आहे का असं मनात येऊ शकतं. पण हे जर बँकेनेच उघडकीस आणलाय आणि वन विभागाने त्याच्या रिमार्क दिलाय की यस ही जागा आमची आहे, मालक वेगळा आहे आणि राज्य सरकार मालक नाही आहे, तर मग मात्र पेच झालाय. बडनेराचे आमदार याच्यामध्ये जादू छडी फिरवतील काय आणि मग पुन्हा हे पटकन करून आणतील काय, तो एक पर्याय खुला आहे. याच्या बदल्यात ती जागा द्या असा एक पर्याय त्यातही आहे. तर तसं काही होईल का आणि हे सगळं इतकं सहज होईल का, आणि होईल तर मग कदाचित पुन्हा तो प्रश्न कायम राहील की अमरावतीपासून ते दूर आहे. या सगळ्या प्रश्नांना येणाऱ्या काळामध्ये उत्तर मिळतील. आज संजयजी आले, अतिशय महत्वाची मांडणी त्यांनी केली आहे की हा राजकीय डावपेच नाही आणि ते काही फॉरेस्टमध्ये खोडके साहेबांनी ती जागा फॉरेस्टमध्ये नेली नाही आहे, ती फॉरेस्टचीच आहे हे आता उघडकीस आलाय. मग ते घाईघाईत झालं का सगळं आणि मग तसाच दबाव आता पुढे होऊन पुन्हा आता घाईघाईत काही होईल का असं काही लोकांच्या मनात असतं. मला जादू या छडीवर खूप विश्वास आहे लोकांचा, पण टेक्निकली इतकं मोठं इन्व्हेस्टमेंट जेव्हा पब्लिकचं असतं तेव्हा त्यामध्ये सगळ्या गोष्टी तपासून घ्यायच्या असतात. पुढे काय होईल पाहत राहा. कसा वाटला आपला शो कमेंट्समध्ये कळवा. अमरावतीच्या मेडिकल कॉलेज संदर्भात तुमची मतं आपण जरूर कमेंट्समध्ये कळवा आणि खोडके साहेबांना काही विनंती करायची असेल, काही सुचवायचं असेल तेही सुचवा.
त्यांच्या लढायला आपल्याला बळ द्यायचं आहे आणि मग हे बळ आपल्याला सार्वजनिक हितामध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं कळवा.